गुजरातच्या वलसाड येथे 14 नोव्हेंबरला एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली असता तो सिरियल किलर असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. 25 दिवसातच त्याने आणखीन 4 हत्या केल्याची कबुली दिली आहे. यातील एक हत्या त्याने सोलापूरमध्ये केली होती. गुजरात पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर 5 डिसेंबरपर्यंत रिमांडमध्ये घेतलं आहे. राहुल असं या आरोपीचं नाव असून चौकशीत आणखीन काही खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया. पीडितेवर हत्या केल्यानंतरही बलात्कार. वलसाडच्या पारडी तालुक्यातील मोतीवाला परिसरात राहणारी BComची 2ऱ्या वर्षाची विद्यार्थिनी ट्युशनवरून घरी परतत होती. दरम्यान निर्मनुष्य भागातून जात असताना आरोपीने तिला झुडपात ओढून नेलं. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर गळा दाबून हत्या केली. आणि एवढंच नाही तर आरोपी 2 तासांनी घटनास्थळी परतला होता. तेथे त्याने विद्यार्थिनीच्या मृतदेहावर मृतदेहावर 2दा बलात्कार केला. काही लोक येत जात असल्याचा आवाज ऐकताच तो घाईघाईने आपला टी-शर्ट आणि बॅग तिथे सोडून पळून गेला होता. CCTVत विद्यार्थिनी झाली कैद. पीडित विद्यार्थिनी संध्याकाळी उशीर झाला तरी घरी पोहोचली नव्हती. त्यानंतर कुटुंबाने तिचा शोध सुरू केला. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर 2 पथके तयार करून शोध सुरू करण्यात आला. एका CCTVत विद्यार्थिनी घरी जाताना कैद झाली होती, पण रस्त्यातूनच ती गायब झाली होती. आणि यामुळे पोलिसांनी रेल्वे ट्रॅकजवळील परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा मोतीवाला फाटकाजवळ तिचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालात बलात्कार, त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचं उघड झालं. 10 पथकं, 200 CCTVंची तपासणी. पारडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वलसाड जिल्ह्याचे 3 डेप्युटी SPंच्या नेतृत्वात LCB, SOG, क्राईम ब्रँचसह पोलिसांच्या एकूण 10 पथकांनी तपास सुरू केला. पीडितेजवळ सापडलेलं टी-शर्ट आणि बॅग हा मुख्य पुरावा त्यांच्याकडे होता. बॅग आणि टी-शर्टमुळे आरोपी पकडला गेला. रेल्वे रुळाजवळील CCTV फुटेज तपासलं असता पार्किंग कॅमेऱ्यात तोच टी-शर्ट घातलेला आणि तीच बॅग घेऊन जाणारी एक व्यक्ती दिसली. आणि त्यानंतर आरोपीचे फुटेज गुजरातच्या सर्व रेल्वे स्थानकांच्या पोलिसांना पाठवण्यात आले. आणि या काळात 2000हून अधिक CCTV फुटेजची छाननी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना चोरीच्या घटनेत आरोपी सुरतच्या लाजपोर कारागृहात बंद होता अशी माहिती मिळाली. मे महिन्यात त्याची जामिनावर सुटका झाली होती. लाजपूर कारागृहातील काही कैद्यांनीही त्याची ओळख पटवली. तपासात आरोपी हा मूळचा हरियाणातील रोहतक येथील रहिवासी असल्याचं समोर आलं. पोलिसांचं एक पथक रोहतकलाही पाठवण्यात आलं, परंतु आरोपी अनेक वर्षांपासून हरियाणात गेला नसल्याचं आढळून आलं. अनेक वर्षापूर्वी चोरीच्या घटनांमुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला घरातून हकललं होतं आणि त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे. ट्रेनमध्ये फिरत करायचा गुन्हा. तपास पथकांना आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळाली. यासह तो ट्रेनमधून फिरत सर्व गुन्हे करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे वलसाड SPनी RPF आणि GRPच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून संयुक्त कारवाई सुरू केली. या कारवाईत गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिसा, आंध्र प्रदेश या राज्यातील पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. एक WhatsApp ग्रुप तयार करण्यात आला आणि सोशल मीडिया ग्रुपमध्ये प्रत्येक छोटी माहिती शेअर करण्यात आली. आणि याचा फायदा असा झाला की आरोपी वापी रेल्वे स्थानकावर पोहोचताच घटनेच्या 11व्या दिवशी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. आणि तपासात असं उघड झालं की आरोपीने वापी शहरातील एका ढाब्यावर नोकरी केली आहे. घटनेच्या दिवशी तो ढाब्याच्या मालकाकडून पैसे घेण्यासाठी वापीला आला होता. परत जाण्यासाठी तो वलसाड स्थानकावर बसलेला असताना त्याची नजर शिकवणीवरून एकटी घरी निघालेल्या विद्यार्थिनीवर पडली. त्याने तिचा पाठलाग सुरू केला. मुलगी निर्जनस्थळी पोहोचताच त्याने मागून जाऊन तिचं तोंड बंद केलं आणि झाडीत ओढून नेलं. तिथे बलात्कार केल्यानंतर
त्याने तिची हत्या केली. 25 दिवसात दिली 5 खून केल्याची कबुली. या घटनेच्या एक दिवस अगोदर तेलंगणातील सिकंदराबाद येथे दरोड्याच्या वेळी एका महिलेची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. आणि याआधी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेत त्याने एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची ऑक्टोबरमध्ये पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनजवळ एका वृद्धाची चाकूने वार करून हत्या केली. ऑक्टोबरमध्येच त्याने कर्नाटकातील मुलकी स्टेशनवर एका प्रवाशाला बीडी न देण्याच्या क्षुल्लक कारणावरून भोगसून हत्या केली होती. चौकशीत आरोपी चोरी दरोड्याचे गुन्हे करत असल्याचं उघड झालं. त्याच्यावर विविध राज्यात 13 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी तो ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरत होता. आरोपीला अटक केली तेव्हा त्याने 10,000 रुपये किमतीचे विदेशी बूट घातले होते. हे शूज त्याने ट्रेनमधून चोरले होते. ट्रकमधून तेल आणि अवैध शस्त्रे चोरल्याप्रकरणी राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा तो तुरुंगात गेला आहे.